श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। यंदा बुधवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म, चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते। तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:04 पासून ते सकाळी 9:11 वाजेपर्यंत असेल, तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा 4:58 पासून ते संध्याकाळी 6:32 पर्यंत असेल। या दिवशी चंद्रोदय रात्री 8:06 होणार आहे। या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे। जास्वंदीचे फूल दूर्वा वाहून उपवास सोडायचा आहे। तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे। तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण सुद्धा करायचं आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावा ही वस्तू लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर गणपती बाप्पा पूर्ण करणारच आहेत। पण त्यांच्या कृपेने आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार। तर ती कोणती वस्तू लावायची, कोणत्या वेळेत लावायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम गणगणपते नमः लिहायला विसरू नका। सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचे आहे। देवघरामध्ये विधिवत पूजा ही करून घ्यायची। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर एका तामणामध्ये घ्या। आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे। अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा। ओम गणगणपते नमः किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून सुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत। त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। तसेच त्यांना 21 दुर्वांची जोडी सुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची। असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात। त्याचबरोबर त्यांना गोडाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे। मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं। तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवा ही करून घ्यायची। मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दूर्वा हे अर्पण करून घ्यायचे। तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा। ओम गणगणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं। तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर मुलांकडनं गणपती अथर्वशीर्षमचं पठण हे करून घ्यायचं। त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे। त्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण करायचं आहे। तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटप हा करायचा आहे। दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने आवर्जून हा उपाय करायचा. अगदी लहानातल्या लहान मुलामुलींपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे. गणपतीला शेंदूर अतिशय प्रिय आहे, कारण शेंदूर हा मंगळाचे प्रतीक आहे. शेंदूर लावल्याने गणपती प्रसन्न होतात आणि व्यक्तीला वाईट नजरेपासून वाचवतात. शेंदूर अर्पण केल्याने गणपती आपल्या भक्ताचे नकारात्मक शक्ती आणि संकटापासून रक्षण करतात. गणेश पुराणातील पौराणिक कथेनुसार गणपती लहान असताना त्यांनी शेंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यानंतर गणपतीने त्याचे रक्त अंगावर लावले. यामुळे गणपतीला लाल शेंदूर अतिशय प्रिय आहे. असे मानले जाते, स्नानानंतर गणपतीला लाल शेंदूर अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, घरात सुख समृद्धी नांदते आणि गणपतीच्या कृपेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत असतं. तसेच गणपतीला शेंदूर अर्पण केल्याने लवकर लग्न जुळण्याचे योग हे जुळून येतात. ज्या जोडप्यांना मुलं होत नाही त्यांना हुशार आणि निरोगी मुलं होण्याचे वरदान प्राप्त होतं. आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जी वस्तू आपल्याला त्यांच्या कपाळावर लावायची ते म्हणजे शेंदूर. आता हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्या उजव्या हाताचं करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या बोटाला आपल्याला त्या शेंदुरामध्ये बुडवायचं आहे आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. त्यावर आपल्याला 5 अखंड अक्षतासुद्धा चिकटवून घ्यायच्या आहेत. आता ज्या बोटाने आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावले, लगेचच त्या बोटाने आपल्यासुद्धा कपाळावर आपल्याला शेंदूर हा लावून घ्यायचा आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे, कारण शेंदूर हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि गणपती बाप्पांना शेंदूर लावताना आपली इच्छा व्यक्त केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ते पूर्ण करतात. उपाय अतिशय साधा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायाने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, आपल्या मुलांना सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.